रामप्रसाद सिंगानिया यांचा एक छोटासा परिवार होता. त्यात 2 मुलं होती, करण आणि समीर. 2 सुना नैना आणि मोनिका, एक नातू सुमित होता. रामप्रसाद यांची पत्नी अनुराधा एका आजाराने 5 वर्षांपूर्वीच निधन पावली. त्याचवेळी मोठा मुलगा करणचं लग्न नैनाशी झालं. अनुराधाजींच्या जाण्याने सगळं कुटुंब खचून गेलं होतं. समीर हा आईचा फार लाडका होता. त्याला सावरायला वेळ लागला. मात्र नैनाने समीरला आईची उणीव कधी भासू दिली नाही. ती त्याची वहिनी म्हणून नाही, तर आईसारखीच प्रेमाने काळजी घेत असे. त्यामुळे समीर वहिनीला आईपेक्षा काही कमी लेखत नव्हता. अनुराधाजींच्या जाण्याला 2 वर्ष झाली होती. नैनाने मोठ्या सुनेची जबाबदारी त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने निभावली होती. तिने संपूर्ण घर सांभाळलं आणि कधी कुणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. रामप्रसादजींचा मोठा मुलगा करण हा शिक्षक होता, तर छोटा मुलगा समीर सॉफ्टवेअर इंजिनियर होता. नैनाने BEd केलं होतं, पण अद्याप तिला शिकवण्याची कोणतीही योग्य संधी मिळाली नव्हती. हळूहळू दिवस जात होते. एक दिवस समीरसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. रामप्रसादजींनी समीरला मुलीचा फोटो दाखवला तेव्हा समीर म्हणाला की, बाबा, मी आधीच कोणाला तरी पसंत करतो. तिचं नाव मोनिका आहे. ती माझ्याबरोबरच ऑफिसमध्ये काम करते. रामप्रसादजी म्हणाले की, बेटा, जर तुला स्वतःच्या पसंतीने लग्न करायचं असेल तर माझी काही हरकत नाही, पण आम्हाला मोनिकाला भेटायला आवडेल. समीर म्हणाला, हो बाबा, मी तिला रविवारी घरी बोलवतो. तुम्ही सर्व तिला भेटून घ्या. श्यामप्रसादजी म्हणाले, ठीक आहे बेटा, आता आराम कर, मी थोडं बाहेर फिरून येतो. रामप्रसादजी बाहेर गेले. त्यानंतर समीर नैनाकडे गेला आणि म्हणाला की, वहिनी, मला तुमच्याकडे कुणातरी आणायचं आहे. नैनाने विचारलं, कुणाला? समीर म्हणाला की, वहिनी, आज बाबांनी लग्नाबद्दल विचारलं तर मी बाबांना सांगितलं की मला मोनिका आवडते. आता बाबा तिला भेटायचं म्हणतात, पण बाबांना भेटवण्याआधी मला तिला तुम्हाला भेटवायचं आहे. नैनाने हसून उत्तर दिलं, भाऊजी, मला भेटायला काहीच हरकत नाही, पण तुम्हाला ती आवडते म्हणजे सगळंच ठरलेलं आहे. जर मला ती पसंत नाही पडली तरीसुद्धा तुम्ही तिच्याशी लग्न करणारच. त्यामुळे तुमच्या प्रेमावर प्रश्नच नाही. लग्न तर व्हायचंच आहे. ठीक आहे वहिनी, मी तिला आणि तिच्या आईवडिलांनाही घरी बोलवतो, समीर म्हणाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. रविवारी मोनिका आपल्या आईवडिलांसह समीरच्या घरी आली होती. मोनिका दिसायला खूपच सुंदर होती आणि तिचं वागणं इतकं नम्र होतं की सगळ्यांनाच ती खूप आवडली. नैनालाही मोनिकाला भेटून खूप आनंद झाला. ती मनात विचार करत होती की आता माझ्यासोबत कुणीतरी घर सांभाळण्यासाठी आहे. दोघांचं लग्न ठरलं आणि काही दिवसानंतर समीर आणि मोनिकाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. लग्न इतकं भव्य होतं की गावभर त्याची चर्चा झाली. समीर हा अनुराधा यांचा लाडका होता आणि त्या नेहमीच म्हणायच्या की त्याचं लग्न खूप धूमधडाक्यात व्हावं. रामप्रसादजींनी त्यांच्या स्वर्गवासी पत्नीची ही इच्छा पूर्ण केली. मोनिकाने छोटी सून म्हणून रामप्रसाद सिंगानिया निवासामध्ये गृहप्रवेश केला. 2 दिवसात सगळ्या लग्नाच्या रीतिरिवाज पूर्ण झाल्या. त्यानंतर समीर आणि मोनिका हनीमूनसाठी सिंगापूरला निघून गेले. लग्नानंतर घर पसारा झाल्यामुळे नैनाला ते आवरायला तब्बल आठवडा लागला. तिने पूर्ण घर व्यवस्थित लखलखीत परत केलं. रामप्रसादजींच्या मनात विचार येत होते की नक्कीच मागच्या जन्मी मी खूप चांगलं कर्म केलं असतील, म्हणूनच मला नैना मोठ्या सुनेच्या रूपात मिळाली. नैनाचं एक वैशिष्ट्य होतं की तिला काही वाईट वाटलं तरी ती आपला संयम कधीच गमावत नसे. उलट ती प्रत्येक समस्याचं योग्य उत्तर शोधण्यात विश्वास ठेवत असे. त्या दरम्यान समीर आणि मोनिका सिंगापूरवरून परत आले. 2 दिवसांनी मोनिका आपल्या माहेरी गेली आणि समीरच्याही सुट्ट्या संपल्याने तो परत आपल्या कामावर निघून गेला. एके दिवशी नैना छतावर कपडे वाळत घालायला जात होती. ती जिन्यावर चढत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. त्याचवेळी करण तयार होऊन बाहेर जात होता. त्याने नैनाला पडताना पाहिलं आणि पळत तिच्या जवळ गेला. त्याने नैनाला उचललं आणि तिला खोलीत नेलं. पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावर शिंपडले. काही वेळातच नैनाला शुद्ध आली. करणने विचारलं, नैना, तुला काय झालंय? तब्येत तर ठीक नाही का तुझी? नैना म्हणाली, असं काही नाही, पण मागच्या आठवड्यापासून मला चक्कर येत आहे आणि उलटी देखील होत आहे. असं वाटते. करण म्हणाला, चल नैना, तुला डॉक्टरांकडे नेतो. अशा गोष्टीमध्ये रिस्क घेणं चुकीचं आहे. अनेकदा आपण छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करतो आणि ते मोठं रूप धारण करतात. करण नैनाला घेऊन रुग्णालयात गेला.
तिथे डॉक्टरांनी सांगितलं की नैना आई होणार आहे. ही बातमी ऐकून घरात आनंदाचं वातावरण पसरलं. नैनाने समीरला फोन करून सांगितलं की तो काका होणार आहे. समीरही ही बातमी ऐकून खूप आनंदी झाला. पण मोनिकाच्या चेहऱ्यावर तशी प्रतिक्रिया दिसत नव्हती. मोनिका आपल्या माहेरी गेली होती आणि तिथून थेट पुण्याला गेली होती. सासरी परत येण्याऐवजी पुण्याला गेली होती. तिने सांगितलं की समीरशिवाय तिचं तिथे मन लागत नाही, म्हणून ती पुण्याला समीरकडे जाईल. रामप्रसादजी आणि करण आपल्या छोट्या मोठ्या कामातून नैनाला शक्य तितका आराम मिळवून देत होते. हळूहळू 8 महिने झाले. एके दिवशी नैनाच्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. करण तिला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं की आता तिला पूर्ण बेड रेस्टची गरज आहे. करणने शाळेतून 1 महिन्याची रजा घेतली. नैनाची काळजी घेण्यासाठी रामप्रसादजींनी एके दिवशी समीरला फोन केला आणि म्हणाले, समीर, मोनिकाला सांग की 15 दिवसांसाठी सासरी यावं. डॉक्टरांनी मोठ्या सुनबाईला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. घरात एका स्त्रीचं असणं खूप गरजेचं आहे, म्हणून तिला इथे पाठव. समीर म्हणाला, ठीक आहे बाबा, मी मोनिकाला सांगतो. ती येईल. फोन ठेवल्यानंतर समीरने मोनिकाला फोन केला. मोनिका, काही दिवसांसाठी वहिनीकडे जा, त्यांना तुझी गरज आहे. मोनिकाने लगेचच उत्तर दिलं, मी कुठेही जाणार नाही. माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी तिथे जाऊन त्यांची नोकराणी बनेल. समीर म्हणाला, मोनिका, ते तुझंही घर आहे आणि वहिनी तुझीच आहे. जर तू त्यांना मदत केलीस तर त्यात नोकराणी होण्याचा प्रश्नच नाही. मोनिकाने थोडं कठोरपणे उत्तर दिलं. समीर, मला गोल बोलायला जमत नाही. जर त्यांनी मदतीची गरज असेल तर त्यांनी एक मोलकरीण ठेवावी. वहिनीचं बाळंतपण होईपर्यंत ती काम करेल. शिवाय माझी सुट्टी फुकट घालवायची मला गरज नाही वाटत. मला माझ्या माहेरी जायचंय. तुला माहीत आहे माझ्या वहिनीचा वाढदिवस जवळ आलाय. त्यांनी मला आधीच बोलवलं आहे, त्यामुळे मी तुझ्या वहिनींकडेच जाणार नाही. बाबांना सांग त्यांनी घरात एक मोलकरीण ठेवावी. समीरला मोनिकाच्या या गोष्टी अजिबात आवडल्या नाही. समीर मोनिकाला म्हणाला, मोनिका, तुला माहीत आहे ना, आई गेल्यानंतर वहिनीने मला कधीच आईची उणीव जाणवू दिली नाही. ती फक्त माझी वहिनी नाही तर माझी आईसारखी आहे. आज तिला आपली गरज आहे आणि तू आता असं बोलत आहेस. या गोष्टीवरून समीर आणि मोनिकामध्ये थोडीशी वादावादी झाली. समीरने आपल्या वडिलांना फोन केला आणि म्हणाला, बाबा, काही क्लायंट बाहेरून येत आहेत, त्यामुळे मोनिकाला सुट्टी मिळत नाहीये. तुम्ही म्हणाल तर मी सुट्टी घेऊन येतो. रामप्रसादजी म्हणाले की बेटा, जर तू वहिनीला भेटायचं ठरवलं असेल तर ये, काही हरकत नाही. पण यावेळेस घरात एक स्त्रीची गरज होती. मोनिका जर आली असती तर फार छान झालं असतं. पण जर तिला सुट्टी मिळाली नाही तर काही हरकत नाही. कामही महत्त्वाचं असतं. रामप्रसादजींना खूप चांगलं समजलं होतं की मोनिका जाणून बुजून घरी येत नाहीये. तरी समीर काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला. समीरला पाहून नैना खूप आनंदी झाली होती. पण जेव्हा तिने पाहिलं की मोनिका आली नाहीये तेव्हा ती तितकीच निराशही झाली. कारण नैना मनाशी विचार करत होती, मोनिका अजूनपर्यंत या घरात रुळली नाही, पण आता तरी ती माझ्या अडचणीच्या वेळी येईल, मला मदत करेल. समीरने वहिनीला त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि म्हणाला, वहिनी, मोनिकाला सुट्टी मिळाली नाही म्हणून ती येऊ शकली नाही. पण मी ती येण्यापूर्वीच माझ्या मित्राला फोन केला होता. त्याला एक मोलकरणीची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तो सांगेल. करणला काहीच कळत नव्हतं की त्याने काय करावं. मग त्याने आपल्या सासूला फोन केला आणि सगळं सांगितलं. तेव्हा सासूबाई म्हणाल्या की बेटा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी आज संध्याकाळीच तुमच्या सासऱ्यांशी बोलते आणि उद्या दुपारपर्यंत तिथे पोहोचते. ठीक आहे आई, असं म्हणून करणने फोन ठेवला. नैनाच्या आईने तिच्या वडिलांना सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणाले की तू लवकरात लवकर नैनाच्या घरी जा. तिला तुझी गरज आहे. इथे काळजी करू नकोस, मी सगळं पाहून घेईन. दुसऱ्या दुपारपर्यंत नैनाची आई तिच्या घरी पोहोचली. नैनाच्या आईला पाहून रामप्रसादजींना एक मोठा दिलासा मिळाला. कारण त्यांना नैना सुनबाईची खूप काळजी वाटत होती. नैनाच्या आई तिच्या खोलीत गेली. नैनाने आईला पाहिलं आणि तिला मिठी मारत खूप रडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू इथे कशी आलीस? बाबा दिसत नाहीयेत. बाबांना तू घरी एकटं सोडलंस का? तुला माहीत आहे त्यांची तब्येत ठीक नसते, मग तू एकटी कशी आलीस?
त्यांची काळजी कोण घेणार? आई म्हणाली, नैना तू अजिबात काळजी करू नकोस. तुझे बाबा पूर्णपणे ठीक आहेत आणि त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर ते इथे येतील. ठीक आहे. ठीक आहे आई, पण मला हे सांग, तुला हे सगळं कसं कळलं? मी तर तुला काहीच सांगितलं नाही. मग तू कशी आलीस? आई म्हणाली, बेटा काल जावईबापूंचा फोन आला होता. त्यांनी मला सगळं काही सांगितलं. म्हणूनच मी इथे आले. तू काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. नयनाने आईला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तेवढ्यात समीर खोलीत आला आणि म्हणाला, वहिनी, मोलकरणीची व्यवस्था होऊ शकत नाहीये. अजून 1-2 दिवस लागतील. तेव्हा नयनाची आई म्हणाले की बेटा तू अजिबात चिंता करू नकोस. मोलकरणीची काहीच गरज नाहीये. नयनाला बाळ होईपर्यंत मी इथेच राहीन. ठीक आहे. ठीक आहे आई म्हणत समीर तिथून निघून गेला. अजून 1 आठवडा झालाच होता की नयनाला पुन्हा वेदना सुरू झाल्या. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरने सांगितलं आम्हाला त्वरित ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका आहे. नयनाला ओटीमध्ये नेण्यात आलं आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सगळे हॉस्पिटलमधून घरी परतले. छठीचा कार्यक्रम होणार होता, त्यामुळे समीरने मोनिकाला सांगितलं की मोनिका, मला तुझं कुठलेही बहाणे ऐकायचे नाहीत. काही दिवसांची सुट्टी घेऊन लगेच इकडे ये. मोनिकाला समजलं की समीर नाराज आहे, त्यामुळे तिने म्हटलं की ठीक आहे, मी 15 दिवसांची सुट्टी घेऊन येते. मोनिका जेव्हा घरी आली तेव्हा तिला पाहून नयना खूप खुश झाली. रामप्रसादजी मोनिकाला पाहून मनातच विचार करत होते, मोनिका बेटी, तू माझ्या मोठ्या सुनेला साथ न देऊन बरोबर केलं नाहीस. पण ते तिला काहीच म्हणाले नाहीत. छठीचा कार्यक्रम खूप छान पार पडला. नयनाच्या मुलाचं नाव वरुण सिंगानियात ठेवलं गेलं. छठीच्या कार्यक्रमानंतर नयनाच्या आई तिच्या घरी परत गेली आणि आता घरची जबाबदारी मोनिकावर आली. शेजारी राहणाऱ्या एका काकू वरुणची काळजी घ्यायला येत असत. त्या 15 दिवसांपर्यंत वरुणची मालिश, अंघोळ आणि बाकी सगळं काम करत होत्या. मोनिका थोड्या वेळासाठी वरुणला कडेवर घेत असत आणि लगेच नयनाला देत म्हणायची, वहिनी मला मुलं उचलण्याची भीती वाटते. हळूहळू नयना मग स्वतःचे कामं स्वतः करू लागली होती. त्यामुळे मोनिकाने सांगितलं की वहिनी, आता माझी सुट्टी संपली आहे, मला पुन्हा समीरसोबत पुण्याला जावं लागेल. नयना म्हणाली की मोनिका, तू माझ्यासोबत इतके दिवस राहिलीस, माझी काळजी घेतलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. तेव्हा समीर म्हणाला की वहिनी, तुला धन्यवाद म्हणायची काहीच गरज नाही. तूही तर माझी खूप काळजी घेतली होतीस. मी कधी तुला धन्यवाद म्हटलं का? मग तू मोनिकाला धन्यवाद का म्हणतीस? शेवटी मोनिकासुद्धा या घरची सदस्य आहे. रामप्रसादजी म्हणाले की बेटा, बरोबर म्हणतोयस. जर आपलेच लोक एकमेकांच्या कामी आले नाहीत तर दुसरं कोण येणार? मोनिका मनातच विचार करत होती, हे लोक आपले प्रवचन कधी संपवतील? मला लवकरात लवकर माझी पॅकिंग सुरू करायची आहे. पण त्यांचं बोलणं थांबतच नाही. तेवढ्यात मोनिका मध्येच म्हणाली, तुम्ही सगळे बोला, मी माझी पॅकिंग करून घेते. त्यालाही वेळ लागेल. नयना म्हणाले की मोनिका, जा तू तुझं पॅकिंग करून घे. मोनिका तिथून निघून गेली. पण समीर मात्र आपल्या वहिनीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, वहिनी, वरुण असल्यामुळे तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी तर होणार नाही ना? असं काय बोलताय देवरजी? माझ्यासाठी माझा पहिला मुलगा तर तुम्हीच आहात. रामप्रसादजी मनात विचार करत होते की किती नशीबवान आहे मी, ज्याला अशी सून मिळाली, जिने माझ्या मुलाला आपला मुलगा मानलं आणि त्याला एका आईचं प्रेम दिलं. रामप्रसादजी तिथून निघून गेले. मोनिकाचं पॅकिंग पूर्ण झालं होतं. संध्याकाळी त्यांची फ्लाईट होती, त्यामुळे ते दोघं तयार झाले. नयना वरुणला कडेवर घेत हॉलमध्ये आली. समीरने वरुणला आपल्या कडेवर घेतलं आणि थोडा वेळ त्याच्याशी खेळत राहिला. नंतर म्हणाला, वहिनी, आता आम्हाला निघावं लागेल, नाहीतर उशीर होईल. समीरने कॅब बुक केली आणि ते दोघं एअरपोर्टसाठी निघून गेले. करणने आपली सुट्टी आणखी 1 महिना वाढवली. रामप्रसादजी वरुणसोबत खेळत राहिले तर नयना हळूहळू घराचं काम करू लागली. करणने नयनाला घरकामात मदत करत असे. हळूहळू वरुण 1 महिन्याचा झाला आणि नयनाही पूर्णपणे बरी झाली. करण पुन्हा शाळेत जाऊ लागला. कारण त्याची सुमारे 1.5 महिन्याची सुट्टी संपली होती. नयनाने पुन्हा एकदा घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली. रामप्रसादजी आणि करणने सुटकेचा श्वास सोडला. हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. मोनिका वर्षभरात फक्त एकदाच येत असे. ती फक्त
2-3 दिवसांसाठी. पण समीर वर्षातून 2दा घरी भेटायला यायचा, ज्यामुळे नैनाला खूप आनंद होत असे. काळ जसा जसा पुढे जात होता तसतसा वरून 5 वर्षांचा झाला. दुसरीकडे पुण्यात समीर आणि मोनिका यांनाही एक गोंडस मुलगी झाली, जिचं नाव त्यांनी रिया ठेवलं. असं म्हणतात ना, की सुखाचे दिवस कसे पंख लावून उडून जातात हे कळतच नाही. आता नैना वरुणमध्ये बिझी होऊ लागली होती. रामप्रसादजींसाठी वरुण म्हणजे एक खेळणं होतं. ते दिवसभर त्याच्या मागे धावत असत, तर वरुणही त्यांना दमवण्यात काही कमी करत नव्हता. कधीकधी नैना वरुणला ओरडत असे की त्याने आपल्या आजोबांना एवढा त्रास देऊ नये. जेव्हा वरुण ऐकत नसायचा तेव्हा नैना म्हणायची की बाबा, तुम्ही वरुणच्या मागे एवढं धावू नका. मी तुम्हाला कित्येक वेळा रात्री स्वतःचेच पाय दाबताना पाहिले. तुमचे पाय दुखतात, तरी तुम्ही माझा काहीही ऐकत नाही. तेव्हा रामप्रसादजी म्हणायचे की ठीक आहे बेटा, मी लक्षात ठेवीन. आता मी त्याच्यासोबत बसून खेळेन. समीर जेव्हा मोनिका आणि रियासोबत घरी यायचा, तेव्हा वरुण रियासोबत खेळायचा हट्ट धरायची. पण मोनिका रियाला फार वेळ वरुणसोबत खेळू देत नसे. त्यामुळे रामप्रसादजींना खूप वाईट वाटत असे, कारण ते त्यांच्या नातू आणि नाती दोघांबरोबर खेळू इच्छित होते. पण मोनिका रियाला जास्त करून स्वतःच्या जवळ ठेवत असे. ते लोक जेव्हा परत निघून जात तेव्हा काही दिवसानंतर रामप्रसादजी सगळं विसरून परत सामान्य होऊन जात असत. नैनाने मोनिकाला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा ती इथे येते तेव्हा रियाला तिच्या आजोबांसोबत खेळू द्यावं, कारण इतर वेळा रिया नेहमीच तिच्याजवळच असते. 2-4 दिवसांसाठीच तर इथे येते. तुम्ही येता त्यातही तुम्ही रियाला तुमच्याजवळच ठेवाल तर तिला आजोबांसोबत वेळ घालवायची संधीच मिळणार नाही. नैनाच्या तोंडून हे ऐकून मोनिकाला खूप राग यायचा. ती म्हणायची की वहिनी, मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे की माझी रिया कोणासोबत खेळेल आणि कोणासोबत नाही. ती माझी मुलगी आहे. तिला मी चांगलं सांभाळू शकते. तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघते. हे ऐकून मग नैना गप्प बसायची. अशा प्रकारे हळूहळू दिवस जात होते. वरुण आता 12 वर्षांचा झाला होता आणि रिया 8 वर्षांची झाली होती. एके दिवशी रामप्रसादजींनी सांगितलं की ते त्यांच्या मित्रासोबत एका महिन्यांसाठी त्यांच्या मुलाकडे सिंगापूरला जाणार आहेत. हे ऐकून नैना थोडी चिंतित झाली. तिने विचारले की बाबा, सगळं ठीक तर आहे ना? काही त्रास तर नाही ना? रामप्रसादजी म्हणाले की तुझ्यासमोर मला कधीच काही त्रास होऊ शकतो का? माझा मित्र मनोहर आहे ना, तो खूप आग्रह करत आहे आणि सिंगापूर फिरण्याची माझी इच्छा आहे. ठीक आहे बाबा, कधी जाणार आहात? 2 दिवसांनी, रामप्रसादजी म्हणाले. आणि 2 दिवसांत ते त्यांचे मित्र मनोहरसोबत सिंगापूरला निघून गेले. एक दिवस करण शाळेतून घरी आला तेव्हा त्याची तब्येत खूपच बिघडली होती. नैनेने त्याला दवाखान्यात नेलं. तिथे करणचं काही तपासणी झाली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की करणला ब्रेन कॅन्सर आहे आणि त्यावर त्वरित उपचार करावे लागतील. पण डॉक्टरांनी खात्री दिली की हे कॅन्सर फक्त पहिल्या टप्प्यात आहे, त्यामुळे करणला वाचवणं शक्य आहे. हे ऐकून नैनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काही सुचत नव्हतं की तिने काय करावं. दोघे हॉस्पिटलमध्ये घरी आले. नैना म्हणाली की करण, आता आपल्याला बाबांना सांगावं लागेल. पण करण म्हणाला की नैना, माझं एक सध्या काही बाबांना काही सांगू नकोस. त्यांना परत यायला फक्त 10 दिवस राहिले आहेत. त्यांना शांतपणे फिरून तर येऊ दे. नंतर तरी ते अस्वस्थ होणारच. नैना म्हणाली की ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसंच करेल. नैनाने करणला विचारलं, करण, आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे असतील? तुला माहीत आहेच की कॅन्सरच्या उपचारासाठी खूप पैसे लागतात. आपल्याला पैशांची व्यवस्था करावी लागेल. करण म्हणाला, नैना, मी जितकं कमवतो त्यातच घराचा सगळा खर्च होतो. माझ्या अकाउंटमध्ये सध्या फक्त 5 लाख रुपये आहेत, त्यापेक्षा जास्त नाहीत. पण करण, डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशनसाठी किमान 20 लाख रुपये लागतील. एवढे पैसे आपण कुठून आणू? करण आणि नैनाच्या चेहऱ्यावर मग चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. नैनाने समीरला फोन केला, पण समीरने फोन न उचलता मोनिकाने उचलला. नैनाने तिला सगळं सांगितलं. तेव्हा मोनिका म्हणाली, वहिनी, आमच्याकडे अजिबात पैसे नाहीत. इथे पुण्यात राहणं खूप कठीण आहे. आम्ही जितकं कमवतो तितका सगळं खर्च होतो. माफ करा वहिनी, पण आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही. वहिनी, तुम्ही असं करा, बाबांना सांगा की लखनौची ती 1 बिघा जमीन जी आहे ना, तिचे वाटप करून द्या आणि दोन्ही भावांच्या नावावर करून द्या. मग तुम्ही त्या जमिनीचा अर्धा हिस्सा विकून भाऊंचा उपचार करून घ्या. तुम्हाला कोणाकडे हात पसरवण्याची गरजच पडणार नाही. आणि उपचार करताना कधी 20 लाखच लागतील असं काही नाही.
किती लागतील याचा काही अंदाज नाही. माझा ऐका वहिनी, बाबांना जमिनीचं वाटप करायला सांगा. नयनाने उत्तर दिलं. मोनिका, समीर आल्यावर एकदा माझं त्याच्याशी बोलणं करून दे. मोनिका म्हणाली, वहिनी, यात समीरशी बोलण्याची काहीच गरज नाही आहे. मला माहीत आहे की आमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आणि किती नाहीत ते. मोनिकाच्या या शब्दांनी नयनाला खूप दुःख झालं. मोनिका इतकी कठोर कशी होऊ शकते हे तिला समजत नव्हतं. डॉक्टरांनी करणला एका आठवड्याचीच औषधं दिली होती. त्या औषधांनी करणला थोडा आराम मिळाला. एका आठवड्यानंतर करण डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सध्या सगळं काही ठीक आहे, पण ऑपरेशन लवकरात लवकर केलं तर चांगलं होईल. करण म्हणाला, डॉक्टर साहेब, 2 दिवसात माझे बाबा येणार आहेत. मग मी तुम्हाला सांगतो. 2 दिवसांनी रामप्रसादजी परत आले. त्यांना जाणवलं की घरचं वातावरण बदललेलं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेलं, पण नयनाच्या चेहऱ्यावर त्यांना हसू दिसलं नव्हतं. आता त्यांना पूर्ण खात्री झाली की काहीतरी नक्कीच बिनसलं आहे. सगळेजण रात्रीचं जेवण करून झालं होतं रात्रीच्या वेळी. वरून आपल्या आजोबांशी सिंगापूरबद्दल गप्पा मारत होता. नंतर तो झोपायला गेला. तो गेल्यानंतर रामप्रसादजींनी नयनाला विचारलं, नयना बेटा, काय झालं आहे? तू खूप चिंताग्रस्त दिसतेस. मी पाहिलं करणही खूप शांत आहे. काही समस्या आहे का? मला सांग. करणने आपल्या बाबांना सगळं काही सांगितलं. रामप्रसादजींना जेव्हा समजले की त्यांच्या मुलाला ब्रेन कॅन्सर आहे तेव्हा त्यांचं जगण्याचा पूर्ण सार्थकच हरवलं गेलं. नयनाने पाहिलं की रामप्रसादजींच्या चेहऱ्यावर घाम आला आहे. तिने त्यांना शांत करत म्हणाले की बाबा, काळजी करू नका. सध्या कॅन्सर फक्त पहिल्या टप्प्यावर आहे. त्यामुळे ऑपरेशन झालं की करण पूर्णपणे बरा होईल. करण आणि रामप्रसादच्या आतून खचत होते पण त्यांना एकमेकांसमोर धैर्य दाखवलं पाहिजे होतं. रामप्रसादजींनी करणच्या सगळ्या रिपोर्ट्स मागून आपल्या मित्राला पाठवले. त्यांचे मित्र मनोहरजींनी ते रिपोर्ट्स आपल्या डॉक्टर मुलाकडे पाठवले. डॉक्टरांनी कॅन्सर स्पेशालिस्टला ते रिपोर्ट्स दाखवले. त्यांनी सांगितलं की काळजीचं काही कारण नाही, करण पूर्ण बरं होईल. हे ऐकून रामप्रसादजींना थोडासा दिलासा मिळाला. पण नयनाच्या मनात अजूनही पैशांची चिंता सुरू होती. तिने करणला अद्याप सांगितलं नव्हती की मोनिकाने तिला काय सांगितलं होतं. नयना विचार करत होती की समीरचा अजूनही फोन का आला नाही, कारण त्याला आपल्या भावाची मुळीच फिकीर नाही का? तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की समीर इतका बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा करण शाळेत गेला तेव्हा नयनाने रामप्रसादजींना म्हटलं, बाबा, तुम्ही जी लखनौची जमीन समीर आणि करणसाठी घेतली होती ना, त्यातला अर्धा हिस्सा माझ्या नावावर करा. मला ती जमीन विकायची आहे. हे मात्र ऐकून रामप्रसादजींना खूप मोठा धक्का बसला. ते म्हणाले की सुनबाई, माझ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकण्याची अजिबात गरज नाही. अजून मी जिवंत आहे. माझ्या मुलाचा इलाज मी स्वतः करू शकतो. आणि तुला ही जमीन विकण्याची आयडिया कोणी दिली? मला चांगलं माहीत आहे की हा विचार तुझ्या डोक्यात आलेला नाही. मला खरं सांग सुनबाई, तुला माहीत आहे का, गेल्या 15 वर्षापासून जेव्हापासून करण नोकरीला लागला त्याला मला कधीही 1 रुपयाचा खर्चासाठी मागितला नाही. उलट जेव्हा मी त्याला काही देऊ केलं तेव्हा त्याने नकारच दिला. माझी संपूर्ण पेन्शन अजूनही माझ्या अकाउंटमध्ये पडलेली आहे. आणि सुनबाई, तुला आनंद होईल ऐकून की माझ्या अकाउंटमध्ये आज 18 लाख रुपये आहेत. तुला माहीत आहे का, मला अजूनही पेन्शन मिळते. तू अजिबात काळजी करू नकोस. करणच्या उपचाराचा खर्च मी करणार. तो माझा मुलगा आहे. आणि समीरबद्दल बोलायचं झालं तर आता मी त्याच्याशी स्वतः बोलणार आहे. तुला माझ्या आणि समीरच्या मध्ये येण्याची गरज नाही. रामप्रसादजीने समीरला फोन केला आणि सगळं सांगितलं. हे ऐकून समीर फुटून रडू लागला. तो म्हणाला, बाबा, मोनिकाने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. तिने आजपर्यंत जे केलं ते मी माफ केलं. पण एवढी मोठी गोष्ट लपवणं हे खूप चुकीचं आहे. यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. बाबा, माझ्या अकाउंटमध्ये अजूनही 12 लाख रुपये आहेत. मग मोनिका असं का म्हणाली की आमच्याकडे पैसे नाहीत? समीरने फोन ठेवला आणि आपल्या खोलीत जाऊन मोनिकाला विचारलं, मोनिका वहिनींचा फोन आला होता का? त्यांनी तुला सांगितलं होतं का की मोठ्या भावाला करण दादाला ब्रेन कॅन्सर आहे? मोनिकाने उत्तर दिलं, हो, मला सांगितलं होतं. समीर रागाने म्हणाला, मग तू मला हे का सांगितलं नाहीस? एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवण्याची तुझी हिंमत कशी झाली?
त्याने ताबडतोब आपलं सामान पॅक केलं आणि घरी जाण्यासाठी निघाला. त्याने मनोहर अंकलला फोन करून त्यांचा मुलगा आणि डॉक्टरांचा नंबर घेतला. सिंगापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांना एका आठवड्यातच इथे घेऊन या. आम्ही त्यांचं ऑपरेशन करून टाकू. शक्य असल्यास लवकरच या. दुसऱ्या दिवशी समीर आपल्या घरासमोर उभा होता. नैनाने जसं समीरला पाहिलं ती धावतच त्याच्या गळ्यात पडली आणि फुटून फुटून रडू लागली. समीरही आपल्या वहिनीच्या पायांवर पडला आणि माफी मागू लागला. नैनाने समीरसाठी चहा तयार केला. समीरने चहा घेतल्यावर म्हणाला, वहिनी, भावाचं सामान पॅक करा. मी सिंगापूरला डॉक्टरांशी बोलून ठेवलं. आपण उद्या सिंगापूरसाठी निघणार आहोत. रामप्रसादजींनी विचारले की बेटा तुझ्याकडे किती पैसे आहेत? समीरने सांगितलं, बाबा माझ्या अकाउंटमध्ये 12 लाख रुपये आहेत. बाकीचे मी अरेंज करेन. त्यावर रामप्रसादजी म्हणाले की बेटा काही अरेंज करण्याची गरज नाही. उरलेले पैसे मी तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. तुला जेवढे लागतील तेवढे मला सांग. दुसऱ्या दिवशी करण, नैना आणि समीर सिंगापूरला निघाले. करणचं ऑपरेशन यशस्वी झालं. हे ऐकून समीर नैना आनंदाने फुलून गेले. नैनाने लगेच घरी फोन करून रामप्रसादजींना सांगितलं, बाबा ऑपरेशन यशस्वी झालं. आता करणला कोणताही धोका नाही. सुमारे 15 दिवसांनी समीर आणि नैना करणला घेऊन भारतात परत आले. करणला पाहण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी येत होते. 2 दिवसांनी मोनिका, रिया आणि तिच्या आई-वडील घराच्या दारात उभे होते. रामप्रसादजींनी दार उघडलं. मोनिकाला पाहून त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. ते म्हणाले, मोनिका, तुला या घरात येण्याची गरज नाही. भाऊसाहेब, ताई, तुम्ही माझं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तुम्ही आता आत या आणि करणला भेटा. पण तुमच्या मुलीला सांगा की तिने पुन्हा इथे परत येऊ नये. मी आधीपासूनच जाणून होतो की मोनिका कठोर आहे, पण ती एवढी निर्दवलेली आहे हे मला ठाऊक नव्हतं. तिने पुण्यात समीरसोबत राहून सुखाने राहावं. या घरात तिची आवश्यकता नाही. मोनिकाचे आई-वडील रामप्रसादजींच्या पायावर पडले आणि म्हणाले की भाऊसाहेब, यावेळेस आमच्या मुलीला माफ करा. ती पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही. मोनिकालाही तिच्या चुकांची जाणीव झाली होती. ती म्हणाली, बाबा, जमलं तर मला माफ करा. मागून नैनाने म्हटलं की बाबा, माफ करा ना मोनिकाला. कधी चुका होतात, त्याचं काहीच नाही. करणनेही सांगितलं की बाबा, सोडून द्या ना. ही गोष्ट सगळं काही ठीक झालं तर आहे ना, तर त्याला तसंच ठीक राहू द्या. करण पूर्णपणे बरा झाल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या प्रयत्नामुळेच करणच्या ऑपरेशनला आज 10 वर्ष झाली. करण आता पूर्णपणे निरोगी आहे आणि नैना नेहमी देवाकडे प्रार्थना करते की तो नेहमी स्वस्थ राहो. रामप्रसादजींनी मग मोनिकाला माफ केलं आणि मग सुखाने सगळे राहू लागले. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.